रात्रीचे 10 वाजले. मी 1 तास झाला अस्वलाची चाहूल घेतोय. मला अस्वलाची चाहूल लागली, पण अस्वल माझ्या समोर येत नाहीये. इथेच कुठेतरी ते अस्वल आहे, पण माझ्या समोर येत नाही. जंगल, हे जे जंगल आहे, हे जंगल, या जंगलातले पक्षी प्राणी हे सगळं असंच काहीतरी नाहीये. देवाने हे सगळं उगीच निर्माण केलेलं नाहीये. म्हणून जंगल हे नुसतं फिरायचं नसतं, तर जंगल वाचायला शिकलं पाहिजे. इथलं वन्यजीवन जाणून घेतलं पाहिजे. आणि जो जंगल वाचू शकतो, जो वन्यजीवन जाणू शकतो, तोच खरा जीवनाचा अर्थ जाणू शकतो. चला तर मग या झाडांशी थोडं बोलूया, पक्ष्यांशी गप्पा मारूया, वन्यजीवांना जाणून घेऊया आणि खऱ्या अर्थाने जंगल जगूया. सो आर यू रेडी? देन वेलकम टू दी जंगल. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून, दगदगीतून दूर कुठेतरी क्षणभर विश्रांती घ्यायची असेल तर जंगलासारखा दुसरा पर्याय नाही. आणि अशा घनदाट जंगलात एकट्यानं फिरायला जाणं म्हणजे अत्यंत कठीण अशी योगसाधना सहज प्राप्त केल्यासारखे आहे. घनदाट जंगलात एकटेच, कधी मळलेल्या पायवाटेने, तर कधी जंगली जनावरांनी तुडवलेल्या रानवाटेने. पूर्ण एकांत, विलक्षण शांतता. आणि मग कुठेतरी झाडाचं एखादं पान टपकन पडतं. कान आणखी तीक्ष्ण होतात, नजर तेज होते, मनाची एकाग्रता वाढू लागते. वाटेत एखादा बिबट्या वा वाघ तरी झाडीत दबा धरून बसला नसेल ना? किंवा चोर पावलांनी रानकुत्र्यांचा कळप तरी आपल्या मागावर नसेल ना? नाहीतर अचानक एखादा अस्वल तरी भूतासारखं समोर उभं राहणार नाही ना? एकाग्रता शिगेला पोहोचते, योग साधनेची परिसीमा येते, मन शून्यात जातं आणि इतक्यात झाडीत कुठेतरी पाचोळा वाजतो.
मोठं काहीतरी जनावर समोर येणार, तोच रानकोंबडा नजरेस पडतो. सूर्याची किरणं जेव्हा रानकोंबड्याच्या अंगाला स्पर्श करतात तेव्हा त्याच्या शरीरावरील सोनेरी लकाकी खरंच बघण्यासारखी असते. रानकोंबड्याप्रमाणेच मोठ्याने पाचोळा वाजवीत मोठ्या जनावराचा भास घडवणारा दुसरा पक्षी म्हणजे मोर. सौंदर्याचा अप्रतिम नमुना भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर. जंगलातील योग साधनेला अशी सुरुवात झाल्यावर लक्षात येते की आपण एकटेच नसून इथं आपल्या सोबतीला अनेक साथीदार आहेत. पक्षी निरीक्षण हा अरण्य वाचनाचाच एक भाग. जंगलातून फिरताना जंगलातील पक्षी, त्यांच्या जाती, त्यांच्या सवयी आणि त्यांच्या राहण्याची घरटी ओळखता आली पाहिजेत. जंगलात एखाद्या गरुडाचा अभ्यासपूर्वक पाठपुरावा केल्यास जंगलातील पहाडी इलाक्यात कुठेतरी उंच झाडावर गरुडाचे घरटे पाहायला मिळू शकते. अशा घरट्यांमध्ये साधारण डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास गरुडाच्या अंड्यातून बाहेर पिलांचे आगमन होते. नर व मादी दोघे मिळून पिलांचे संगोपन करतात. रेड वेंटेड बुलबुलचे घरटे मात्र साधारण उंचीच्या झाडीत आढळून येते. आईकडून घास भरवून घेण्यासाठी सतत धडपडणारी पिलं आईच्या अनुपस्थितीत मात्र शत्रूच्या नजरेतून वाचण्यासाठी शांत झोपून राहतात. तर हा आहे अत्यंत दुर्मिळ असा ग्रे हॉर्नबिल. जंगल परिसरात एखाद्या वाळलेल्या उंच वृक्षावर गिधाड पाहायला मिळणे म्हणजे नशीब मानावे लागेल, कारण मृत जनावरांना खाऊन जंगल स्वच्छ ठेवणारा हा पक्षी सध्या अत्यंत दुर्मिळ होत चालला आहे. असे पक्ष्यांना निहाळत फिरत असताना अचानक थोड्याफार अंतरावर झाडांमागे खडका ऐकू येतो. लगेचच सुरक्षित जागी लपून थोडा वेळ शांत राहिल्यावर काही वेळाने पुन्हा खडका ऐकू येतो.
आणि मग समोर उभा टाकतो तो रानगवा. भला मोठा काळा पहाडच जणू. इंडियन गॉर. साधारण 6 ते 6.5 फूट उंचीपर्यंत वाढणारा आणि तब्बल 1 ते 1.5 टन वजन असणारा गवा हा आकार आणि वजनाच्या बाबतीत अमेरिकन बायसन, आफ्रिकन केप बफेलो आणि एशियन वाईल्ड वॉटर बफेलो या सर्वांपेक्षाही मोठा असतो. भारतीय गव्यांना जगातील सर्वात मोठे वाईल्ड कॅटल्स मानले जाते. प्रामुख्याने कळपात राहणारा गवा डोंगराळ भागात व घनदाट जंगलात आढळतो. सकाळी व संध्याकाळी न चुकता पाण्याकडे जाणे हा त्यांचा दैनंदिन कार्यक्रम. त्यामुळे ते पाण्याच्या आसपासच वावरतात. साधारणपणे संध्याकाळी गवे घनदाट जंगलातून बाहेर पडतात. एखाद्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन पहाटेपर्यंत तेथे चरतात व सकाळ झाली की परत घनदाट जंगलात जातात. गवत, झाडांची पाने व काही झाडांच्या साली हे गव्यांचे खाद्य. गवा हा प्राणी दिसायला धिप्पाड असला तरी तो खूपच भित्रा, लाजाळू व बुजरा प्राणी आहे. पण कळपापासून वेगळा झालेला एकुला नर गवा मात्र अतिशय धाडसी, आक्रमक व धोकादायक असतो. त्यामुळे अशा एकुल्या गव्यापासून जास्तीत जास्त लांब अंतर बाळगणे उचित ठरते. पण सुरक्षित अंतरावर असलेल्या कळपातील गव्यांपासून मात्र अजिबात धोका नसतो. तरीही कळपात गव्यांची पिले असतील तर अशा वेळी प्रमुख गवा वेळ प्रसंगी धाडशी पाऊल उचलू शकतो. जंगलात फिरणाऱ्या गव्यांच्या कळपाचे निरीक्षण केले असता गव्यांमध्ये मायलेकराचे अतूट प्रेम, कौटुंबिक एकोपा, समाजशीलता आणि सामाजिक बांधिलकी या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. काही वेळा जंगलात गव्यांच्या कळपामध्ये एखादे नर सांबर देखील दिसू शकते. साधारणतः गवे ज्या अधिवासात राहतात त्या अधिवासात सांबरांचा देखील वावर असतो. अगदी सख्खे शेजारीच जणू. सांबराचे कान व डोळे अतिशय तीक्ष्ण असून धोक्याची चाहूल वाटताच सांबर आपला पुढचा पाय जमिनीवर जोरात आपटते व क्रुक असा खोकल्यासारखा आवाज काढून संपूर्ण जंगलाला सतर्कतेचा इशारा देते.
सांबराच्या अशा इशाऱ्यामुळे बऱ्याचदा गव्यांचा कळप खरंच सतर्क होतो. गव्यांचे कान आणि दृष्टी साधारण असली तरी घाणेंद्रिय मात्र तीक्ष्ण असतात. धोक्याची चाहूल लागताच ते माघारी जंगलाकडे पळतात. पळताना मात्र गवे परिसर अक्षरशः हादरवून सोडतात. आणि मग भीम काय गवे घनदाट जंगलात गायब होतात. पण जंगलात सांबराची चाहूल लागणे मात्र फार कठीण असते, कारण आपल्याला चाहूल लागण्याआधीच सांबराला आपली चाहूल लागलेली असते. तसेच सांबर दाट झाडीतूनही अजिबात आवाज न करता हालचाल करू शकते. हरणांची ही प्रजाती भारतीय हरणांमध्ये सर्वात मोठी असून तब्बल 5 फुटांपर्यंत सांबराची वाढ होते. सांबर प्रामुख्याने डोंगराळ भागातील पठारांना लागून असलेल्या घनदाट जंगलात आढळतात. गव्यांप्रमाणेच सांबरांचा कळप देखील संध्याकाळी घनदाट जंगलातून बाहेर चरण्यासाठी मोकळ्या पठारांवर येतो. जंगलातून फिरताना सांबराप्रमाणेच डोळ्यांचे पारणे फेडतात ती चितळ हरणे. निसर्गातील अजोड कलाकृतीचा नमुनाच जणू. जगातील सर्वात सुंदर म्हणून ओळखला जाणारा चितळ हा प्राणी समूहप्रिय असून कमी उंचीवर असलेल्या जंगलात व गवताळ कुरणांमध्ये चितळ मोठ्या संख्येने आढळतात. जंगलातील हनुमान लंगुरांशी त्यांची असलेली मैत्री वाखाणण्याजोगी असते. या वानरांनी झाडाखाली पाडलेली कोवळी पाने, फुले, फळे म्हणजे चितळांसाठी आयती मेजवानीच असते. तसेच दुरून येत असलेल्या धोक्याचा इशारा देखील झाडांवरील या लंगुरांकडून चितळांना सहज प्राप्त होतो. पश्चिम घाटातून जसे पूर्वेकडे जावे तसे आणि विदर्भात देखील नीलगाय, काळवीट, चौशिंगा असे अँटिलोप्स आणि गॅझेल्स देखील पाहायला मिळू शकतात.
पण महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व जंगलात सर्रास आढळणारा प्राणी म्हणजे रानडुक्कर. रानडुक्कर हा मिश्र आहारी प्राणी आहे. पूर्ण वाढ झालेला नर अतिशय ताकदवान असून धोकादायक असतो. अस्वच्छ व अजागळ म्हणून बदनाम असलेल्या रानडुकराचे जंगलातील अधिवासात असलेले वास्तव्य मात्र नैसर्गिकदृष्ट्या जंगलासाठी फार महत्त्वाचे असते. या सर्व शाकाहारी मिश्राहारी प्राण्यांनी भरलेल्या जंगलावर राज्य मात्र काही मोजक्याच मांसाहारी प्राण्यांचे असते. जंगलातून फिरताना मनामध्ये मांसाहारी प्राण्यांची भीती असते खरी, पण मांसाहारी प्राण्यांचे दर्शन होण्यासाठी भाग्य लागते. आपण या जनावरांना शोधून काढण्यापूर्वीच त्यांनी आपल्याला वासावरून शोधलेलं असतं. हे प्राणी आपल्या आसपासच असतात. कित्येकदा आपल्याला न कळत काही अंतरावरून झुडपातून निरीक्षण करत ते आपल्याबरोबर समांतर चालत असतात. अशावेळी भोवतालच्या खाणाखुणांवरून जंगलात या मांसाहारी जीवांचा शोध घेता आला पाहिजे. जंगलात कधी बिबट्याचे ताजे ठसे पाहायला मिळतात, तर कधी चक्क काही मिनिटांपूर्वीच केलेली अत्यंत ताजी अशी रानकुत्र्यांची विष्ठा दिसते. वाघ व बिबट्या सहसा मानवावर हल्ला करत नाहीत, पण जंगलात फिरताना रानकुत्र्यांच्या कळपापासून मात्र थोडे सावध राहावे लागते. रानकुत्रा म्हणजेच वाईल्ड डॉग, याला स्थानिक लोक कोळशिंद्र, कोळसारी किंवा कोळस कुत्रा असं देखील म्हणतात. साधारणपणे संपूर्ण भारतात रानकुत्र्याला ढोल म्हणून ओळखलं जातं. ही रानकुत्री कळप करून राहतात आणि अशा कळपातील रानकुत्र्यांची संख्या 8, 9, 10 पासून अगदी 20 पर्यंत असू शकते. आणि हे संख्याबळ हीच खरी रानकुत्र्यांची ताकद असते. शिकारीच्या बाबतीत रानकुत्री इतकी भयानक असतात की शिकार मृत होण्याच्या आधीच त्यांनी खायला सुरुवात केली असते. आणि इतकेच नव्हे तर काही ठिकाणी रानकुत्र्यांनी वाघाची शिकार केल्याच्या घटना स्थानिक लोकांकडून ऐकिवात आहेत. आणि हे सत्यच मानावे लागेल, कारण वाघही रानकुत्र्यांना घाबरतो आणि जिथे रानकुत्र्यांचे वास्तव्य असेल तिथे वाघ कधीही थांबत नाही. इतकी रानकुत्री भयानक असतात. पण ही रानकुत्री कितीही क्रूर असली तरी शेवटी ती शिकारीच आहेत आणि शिकार आणि शिकारी ही निसर्गाचीच साखळी आहे. त्यामुळे रानकुत्र्यांच्या क्रूरते पलीकडेही असलेलं निसर्गाचं सौंदर्य पाहता आलं पाहिजे.
अनुभवता आलं पाहिजे. या रानकुत्र्यांच्या अवतीभोवती एखाद दुसरा कोल्हा दिसू शकतो. उरला सुरला एखादा मांसाचा तुकडा शेवटी राहिला तर तो खायला मिळेल या आशेने. पण जंगलात रानकुत्रा, बिबट्या, वाघ यांच्याही पेक्षा सर्वात जास्त भीती असते ती अस्वलाची. जंगलात अस्वल असलेल्या भागात मनुष्याने न फिरकलेलेच चांगले. दिवसभर गर्द जंगलातील घनदाट जाळ्यांमध्ये आणि गूढ गभींमध्ये राहणारी अस्वलं दिवसा बाहेर पडत नाहीत व रात्री बाहेर पडली तरी अंधारात नजरेस दिसत नाहीत. रात्रीचे 10 वाजले. मी 1 तास झाला अस्वलाची चाहूल घेतोय. मला अस्वलाची चाहूल लागली, पण अस्वल माझ्या समोर येत नाहीये. इथेच कुठेतरी ते अस्वल आहे, पण माझ्या समोर येत नाही. अस्वल येते, त्याची चाहूल पण लागते, पण रात्रीच्या अंधारात प्रत्यक्ष दिसू शकत नाही. आणि धाडसाने त्याला जवळून पाहण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे जीव घेण्या दुर्घटनेलाच आमंत्रण जणू. पहाटेपर्यंत राज्य करणारी अस्वलं सकाळ होताच आपापल्या गभींमध्ये परत जातात. बऱ्याचदा जंगलात वन्य प्राण्यांचे निरीक्षण करत जात असताना आपले लक्ष वर झाडांकडे जात नाही. आणि अचानक मध्येच कुठेतरी झाडांवर विशिष्ट कलकलाट ऐकू येतो. घनदाट जंगलाला मात्र हा कलकलाट परिचयाचा असतो. हा आवाज आहे शेकरू या प्राण्याचा. उंच झाडांवर शेकरू या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारताना दिसतात.
शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. यालाच मलबार जायंट स्क्विरल म्हणजेच राक्षसी खार किंवा स्थानिक लोक चांदणी शेकरा असे देखील म्हणतात. शेकरू जंगलाच्या फक्त अतिउंच झाडे असलेल्या भागातच पाहायला मिळतात. अशा उंच झाडांवरच घरटे करून राहतात व टोकावरील कोवळी पाने आणि फळे खाऊन ते जगतात. शेकरू हा तसा दुर्मिळ प्राणी आहे. आणखी एक अत्यंत दुर्मिळ प्राणी जो जंगलात पाहायला मिळणं म्हणजे एखाद्या अभ्यासकासाठी स्वप्नवत ठरते, तो प्राणी म्हणजेच खवल्या मांजर. खवल्या मांजर हे निशाचर असून संध्याकाळनंतरच बिळातून बाहेर पडते. खवल्या मांजर वाळवी, मुंग्यांची अंडी व आळ्या खाते आणि यात त्यांना त्यांच्या लांबलचक व चिकट जिभेचा उपयोग होतो. खवले ही स्वसंरक्षणासाठी असली तरी वेळप्रसंगी शरीराची गुंडाळी करून व डोके शेपटीत गुरफटून खवल्या मांजर वाघापासूनही सुरक्षित राहू शकते. जंगलात एखाद्या दगडावर वटवाघूळ दिसले तर समजायचे की जवळच वटवाघळांची कपार वा गुहा आहे. वटवाघूळ हा प्राणी पक्षासारखा उडत असला तरी तो पक्षी नसून सस्तन प्राणी आहे आणि त्याचे पंख हे पंख नसून उत्क्रांतीच्या टप्प्यात शरीरात झालेले बदल आहेत. जंगलातून असे वन्य प्राण्यांचा अभ्यास करत फिरताना आपल्या आसपास छोट्या जीवांची एक भूतअद्भुत दुनियाच वसलेली असते, जी जाणून घेण्यासाठी अभ्यासकाचीच नजर लागते. एरवी केळसवाण्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आळ्यांमध्ये या जंगली आळीचे सौंदर्य मात्र निसर्ग सौंदर्याचा उत्तम दाखला देते. हा आहे वाईन स्नेक म्हणजेच हरणटोळ साप. निमविषारी असलेला हा साप म्हणजे निसर्ग सौंदर्याचा अफलातून आविष्कार. याचं सौंदर्य निहाळल्यावर एक गोष्ट पटते की खरंच परमेश्वर हा एक महान कलाकारच असला पाहिजे. या भूतअद्भुत दुनियेतील बऱ्याच जीवांना स्थानिक लोक पायाखालची जनावरं असं संबोधतात आणि रात्र झाल्यावर या पायाखालच्या जनावरांचा संचार वाढतो. काही विषारी तर काही बिनविषारी. हा आहे वाळा साप. जेमतेम 1 वितेपर्यंत वाढणारा हा साप दानव्यासारखा दिसत असला तरी तो दानवा नसून सापच आहे. हा साप पूर्णपणे बिनविषारी असून प्रामुख्याने जमिनीखालील मातीत राहतो व वाळवी मुंग्या खाऊन जगतो. तर हा आहे फिप्सन्स शीलटेल म्हणजेच खापर खवल्या. दुर्मिळ असणारा हा साप बिनविषारी असून सहसा चावत देखील नाही. पण जंगलात एखादा छोटासा जीवही अत्यंत धोकादायक ठरू शकतो. हा आहे इंडियन रेड स्कॉर्पियन.
हा विंचू म्हणजे असह्य वेदना आणि जीव घेणे विष. हा भारतातील सर्वात विषारी विंचू मानला जातो. तर हा आहे जायंट फॉरेस्ट स्कॉर्पियन. या विंचवाचा एक डंक म्हणजे जणू काही धारदार खिळा हातोडीने शरीरात ठोकल्याप्रमाणे, आणि विषही तितकेच भयानक. या प्रजातीचे विंचू जंगल परिसरात बऱ्याचदा पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारे जंगलाचे अभ्यासपूर्वक सर्वांगीण भ्रमंती केल्यावर एक आगळीवेगळीच योग साधना सफल झाल्याचे सुख मिळते. आणि मग लक्षात येते की पृथ्वीवर स्वर्ग कुठे असेल तर तो दुसरीकडे कुठे नसून जंगलात आहे, निसर्गात आहे. आणि हा निसर्ग नेहमीच आपल्या सर्वांचे जंगलात स्वागत करण्यासाठी उत्सुक असतो. यू आर ऑलवेज वेलकम टू द जंगल. बट डू वी रिस्पेक्ट दिस वेलकम? खरंच आपण या सर्व गोष्टींचा आदर करतो का? काही क्षणांची मस्ती, आणि काही मिनिटांचे दुर्लक्ष. यामुळे असंख्य चिता पेटत आहेत आणि हजारो जीवांची राख होत आहे. पराकोटीचा स्वार्थ, एका आसऱ्यासाठी हजारो जीवांचे आसरे उद्ध्वस्त होत आहेत. स्वतःच्या पोटासाठी जंगलांवर अतिक्रमण होत आहे. यातून वन्यजीवांशी होणाऱ्या संघर्षात शेतीचे नुकसान होते, म्हणून बंदुकीचे लायसन द्या आणि किमान रानडुक्कर मारण्याची परवानगी द्या, ही घृणास्पद मागणी. या संघर्षाच्या नावाखाली भेकर, सांबर अशा इतर प्राण्यांची शिकार होत आहे. सांबराची मादी म्हणून उडवलेल्या काडतुसाला बळी पडलेल्या या गव्याच्या निष्पाप पिलाचा मृतदेह बरंच काही बोलून जातो. माणसाच्या आज्ञानी भीतीपोटी, अंधश्रद्धेपोटी, लोभापोटी आणि मजेपोटी अनेक जीवांना आपला जीव गमवावा लागत आहे.
एका गावातील स्थानिक लोकांकडून मारले गेलेले हे अजगर याचेच प्रतीक आहे. विज्ञानाच्या जोरावर वेगवान झालेला माणूस, ज्या निसर्गातून हे विज्ञान प्रकट झाले त्या निसर्गाच्या आपत्त्यांनाच पायदळी तुडवत आहे. रोज अनेक जीवांची कत्तल होत आहे. पैशाचा लोभ. माणूसच पैसा छापतो, पण जो निसर्ग मुळात माणसाला छापतो त्या निसर्गावरच माणूस पैशासाठी कुरघोडी करत आहे. पैशासाठी वन्यजीवांची चोरटी शिकार व तस्करी चालत आहे. हळूहळू म्हणत आता मोठ्या वेगाने जंगलांची कत्तल होत आहे. हे जर असेच चालू राहिले तर लवकरच याच्या दुष्परिणामांनी माणूस होरपळून निघेल. हे चित्र बदलायचे असेल तर वेळीच जागे व्हा. निसर्गाचे, जंगलांचे महत्त्व जाणून घ्या. जंगलात जा क्षणभर विश्रांतीसाठी, सौंदर्य टिपण्यासाठी, वन्यजीवन अनुभवण्यासाठी, त्यातून काहीतरी नवीन शिकण्यासाठी आणि ते शिकून उद्याचे भविष्य आणि भविष्यातील हरितयुग घडवण्यासाठी जंगलात जा. सो ऑलवेज you are welcome to the jungle, but don't forget to come with respect.